नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विकास कामांची मंगळवारी महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। या दौऱ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। आनंदवल्ली, बारदान फाटा ते समृद्धीनगर, त्र्यंबक रोड, पिंपळगाव बहुला ते पपया नर्सरी आणि लिंक रोड परिसरातील कामांची तपासणी करण्यात आली। या ठिकाणी नवीन जलवाहिन्या, भूमिगत गटारींचे पाईप टाकणे आणि रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत। कामाच्या ठिकाणी सुरक्षितता उपाययोजना पुरेशा प्रमाणात असाव्यात, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि वाहतुकीवर परिणाम कमी राहावा यासाठी अधिकारी आणि ठेकेदारांना निर्देश देण्यात आले। गुणवत्ता आणि गती यांचा समतोल राखत कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला। महापौर हिमगौरी आडके यांनी विकास कामांमध्ये कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले, तर उपमहापौर विलास शिंदे यांनी नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला। सिंहस्थासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी आणि शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी ही कामे महत्त्वाची असल्याने प्रशासनाने अधिक दक्षतेने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली। जेव्हा लोकप्रतिनिधी यांच्यावरती सांगतायत, नागरिक येऊन कंप्लेंट करतायत, तेव्हा काही कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचं काम केलं आहे आणि आपल्या मागच्या महासभेत आपण सगळ्यांनी ते पाहिलंय। पण खरी परिस्थिती एवढी पाडायची होती, त्याच्यामुळे आज आम्ही सकाळी 7 वाजेपासून यांना इन्फॉर्म न करता निघालो आणि आता हे तुम्हाला दिसतं आहे की आम्ही जे सभागृहात बोलत होतो ते खरं आहे आणि आमचे लोकप्रतिनिधी हे कळकळीने आमच्या सेवेसाठी, इथे लोकांच्या सेवेसाठी उपस्थित आहेत। कुंभचं काम चांगल्या पद्धतीने व्हावं, क्वालिटी व्हावं, कारण शेवटी आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री, कुंभमेळा मंत्री सन्माननीय गिरीश भाऊ यांचं स्वप्न आहे की नाशिकला एक चांगला, उत्तम, हरित आणि नाशिकचा पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या उच्च दर्जाचं झालं पाहिजे। हे प्रशासकीय काळात या सगळ्या मान्यता झालेल्या आणि प्रशासकीय काळातच हे कॉन्ट्रॅक्टर फायनल झालेले आहेत। पण अशा पद्धतीचं जर काम गलथान चालणार असेल तर ते लोकप्रतिनिधी खपून घेणार नाही। आपल्याला नाशिकचा कुंभ हा अतिशय चांगल्या दर्जाचा करायचा आहे, त्याच्यात लोक देखील आपल्याला सहयोग करताय, पण लोकांची फसवणूक आम्ही होऊ देणार नाही। आपण जर इथे बघाल तर नेग्लिजन्स असं आहे की टर्नच्या इथेच ढिगारे केलेले आहेत, लेफ्ट टर्न करणाऱ्याला दिसत नाही, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतोय। मध्ये जे काही लाईन क्रॉसिंगचे चौक आहेत तिथे लेवलिंग झालेली नाही आहे, त्याच्यामुळे आता जेव्हा सुट्ट्या लागलेल्या आहे, खडीकरण खड्या जी खडी आहे ती रस्त्यावर आलेली आहे आणि आपले लहान मुलं असतील, टू व्हीलरवर जाणाऱ्या महिला असतील, त्यांचे ॲक्सिडेंट किंवा ते पडत आहेत आणि म्हणूनच ही खबरदारी करण्यासाठी आम्ही आलो। आता तात्काळ यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचं सेफ्टी नॉर्म्स फॉलो नाही होत आहे। जर आपण कुंभचं काम करतोय ते क्वालिटीच झालं पाहिजे आणि त्या क्वालिटीमध्ये सेफ्टी कम्स फर्स्ट, कारण तुम्ही बघा बॅरिकेशन नसेल तर रात्री इथे काय होईल याचा काहीच मोजमाप इथे दिसत नाही आहे आणि अशा पद्धतीने जर आपण जीवाशी खेळणार असू तर ते काही नाशिककर सहन करून घेणार नाही। सिंहस्थासाठी साधारणतः 35,000 करोड रुपयाचा पहिल्यांदाच असा या ठिकाणी निधी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट आणि नाशिक महानगरपालिका याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला घेऊन केलेलं आहे। त्याच्या पद्धतीने कामही सुरू आहे, परंतु ह्या कामाचं नियोजन मला असं वाटतं शून्य आहे आणि याच्याकरता जबाबदारी आमच्यावरती आहे आणि शेवटी आन्सरेबल नाशिक महानगरपालिका असणारे, महापौर असेल, उपमहापौर असेल, लोकप्रतिनिधी असणारे आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचं निष्क्रिय दर्जाचं काम या ठिकाणी सुरू होताना नागरिकांना तक्रारी येत आहेत, धूळ उडते, प्रचंड धूळ उडते, त्याचं पुढे पाणी मारले जाते, एकही कामाच्या ठिकाणी तुम्हाला बॅरिकेडिंग दिसणार नाही। ज्या ठिकाणी अपघात होता, आता परवा जो दिंडोरीला अपघात झाला तो याचमुळेच झाला की उघड्या विहिरीमध्ये त्याला बॅरिकेड नसल्या कारणामुळे 9 निष्पाप त्या ठिकाणी बळी गेलेले आहे। नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे कामं सुरू आहेत त्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले, तिथंसुद्धा 2-3 ठिकाणी अपघातात बळी गेलेले आहेत आणि मग असं होत असताना आम्हाला सगळ्यांना कुंभ हा चांगला करायचा आहे अशा सूचना आम्हाला वरिष्ठांच्या आहेत आणि त्याकरता या कुंभाकरता जगभरातून, देशभरातून भाविक येणार आहेत, साधुमंत येणार आहे। हे सगळं स्वागतासाठी नाशिककर सफल होत आहेत। नाशिककर याच्याकरता नाशिककरांचा कुठल्याही या सगळ्या याला विरोध नाही आहे। मला असं वाटतं विकासाला कोणाचा विरोध नाही, परंतु विकास होत असताना त्याचे नियम हे फॉलो झाले पाहिजे आणि ज्या पद्धतीने त्यांच्या वर्क ऑर्डर असतील किंवा ॲग्रीमेंट असेल त्या पद्धतीने त्याचे नियम हे फॉलो झाले पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही आहे आणि त्याचा त्रास नागरिकांना होतो आहे। आणि आज सकाळी 7 वाजेपासून सन्माननीय महापौर आणि मी आणि काही संबंधित अधिकारी घेतले, त्यांना सुद्धा माहीत नव्हतं।
कुठं जायचं आहे. आज त्यांच्या सुद्धा निदर्शनास आणून दिलेले आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी जेव्हा ओरड करतात सभागृहामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. उलट त्या स्थानिक लोकप्रतिनिधीलाच संशयाच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. मला असं वाटतं हा त्रास नाशिककरांचा आणि नाशिककरांना या त्रासामधून किमान कमी करण्यासाठी, हा त्रास कमी करण्यासाठी पाणी मारलं गेलं पाहिजे, साईड बॅरिकेटिंग पाहिजे, ते स्ट्रॉंग बॅरिकेटिंग पाहिजे आणि जे जे नियम आहे ते फॉलो झाले पाहिजे. हा जो आपण रस्ता बघताय हा मूळ त्र्यंबक रोड आहे. या त्र्यंबक रोडवरती दररोज देशातल्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. तिथल्या ड्रायव्हरांना माहीत नाही कुठला टर्न कुठे काय कसं आहे आणि जर मोठमोठे अपघात या ठिकाणी होतात आणि अजून किती अपघात व्हायची वाट आपण प्रशासन बघतंय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून हा दौऱ्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि याच्यामध्ये ज्यांनी नियमाचं उल्लंघन केलेलं आहे त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. आपण बघतोय नाशिकच्या